ख्रिश्चन समाज बांधवांनी आपल्यावरती होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात मुंबईच्या आझाद मैदानात भव्य मोर्चा काढला। या मोर्चामध्ये व्हॉइस ऑफ इंडियन ख्रिश्चन या शिखर संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध ख्रिश्चन संघटनांनी सरकारच्या प्रति आपला रोष व्यक्त करीत चर्च आणि ख्रिस्ती धर्मगुरूंच्या वरती होणाऱ्या हल्ल्यांवरती कडक कारवाईची मागणी केली। राज्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या ख्रिस्ती बांधवांनी मुंबईच्या आझाद मैदानात आपल्या समाजावरती वारंवार हल्ले होत असल्याचा आरोप करीत सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला। राज्यभरातील विविध संघटना मिळून स्थापन करण्यात आलेल्या व्हॉइस ऑफ इंडियन ख्रिश्चन या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला। आमच्या ख्रिस्ती लोकांवरती जे हल्ले वाढलेले आहेत आणि हल्ल्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे। ज्या ठिकाणी रविवारची प्रार्थना असते त्या ठिकाणी प्रार्थना चालू असताना देखील घरामध्ये घुसून किंवा चर्चमध्ये घुसून किंवा प्रार्थना स्थळामध्ये घुसून आमच्या लोकांना मारहाण होत असते। आमच्यावरती धर्मांतर करतात, आम्हीच दाखवून धर्मांतर करतात, असे खोटे आरोप लावून आमच्यावर तक्रार दाखल करतात, आमच्या लोकांना गुन्हा दाखल होतात आणि आमच्या लोकांचं जे प्रार्थना चालू असते ती बंद करण्याचा प्रयत्न करतात। त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व संघटना, ज्या ख्रिस्ती लोक जेवढ्या संघटना आहेत महाराष्ट्रामधल्या, मुंबईमधल्या, त्या सर्व मिळून एक व्हॉइस ऑफ इंडियन ख्रिश्चन नावाची संघटना स्थापन करून पहिल्यांदाच या ठिकाणी निषेध सभा म्हणून आम्ही आयोजित केली। आम्ही तो या ठिकाणी सभा आयोजित करून एक निवेदन तसं आम्ही गृह सचिवांना दिलेलं आहे की ज्या घटना याच्या अगोदर झालेल्या आहेत त्या घटनेमध्ये जी आम्ही पोलिसांकडे तक्रार केलेली आहे त्या तक्रारीमध्ये जसं पाहिजे तसं लोकांवरती कलम लावण्यात आले नाही किंवा जशी पाहिजे तशी कारवाई झाली नाही, ती होत नसल्यामुळे सारखे वारंवार हे हल्ले होत असतात। त्यामुळे आपण गांभीर्याने लक्ष देऊन त्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यावरती योग्य ती म्हणजे व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। सांगितलं की आम्ही जेवढे आम्ही त्या ठिकाणी जे पॉईंट्स किंवा आम्ही जे विषय त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत, जेवढ्या घटना त्या ठिकाणी आम्ही सांगितलं त्या सर्व घटनांच्या बाबतीत ते चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। विशेष म्हणजे संघटनेच्या प्रतिनिधींनी आजवर आपल्या समाजावरती विविध ठिकाणी वारंवार हल्ले झाल्याचं म्हटलंय। मात्र या हल्ल्याची पोलीस प्रशासनाने योग्य दखल घेतली नसल्यानं हल्ल्यांमध्ये वाढच होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। त्याचप्रमाणे हल्लेखोरांवरती कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली। We have been able to send a strong message to the government to ensure that speedy justice is being given in all the attacks and to ensure that all our churches are being protected. Also that we request the government to take note that we as Christians are a peace-loving community. We want peace, we want to live in harmony, and it is your responsibility to ensure the protection to our churches and the pastors be given. आज जो हमने पहली बार 300 से ज़्यादा चर्चें यहाँ इकट्ठा होकर अपनी एकता दिखाई है, उसको हम और उग्र करेंगे आंदोलन और सभी जिलों में जाकर हम अपनी शक्ति प्रदर्शन करेंगे और सरकार को हिलाएंगे। मोर्चामध्ये समाजकंटकांनी हल्ले केलेले कल्याण येथील चर्चमधील कार्यकर्तेही सहभागी झाले होते। 20 तारीख को कल्याण बालगांव करके वहाँ पे अचानक कुछ प्रार्थना खत्म होने का समय आया है, कुछ 2-3 लोग अंदर आए हैं, 2-3 लोग अंदर आए हैं। हम मेरे को वहाँ पे भी 2-3 चापड़ मारे, फिर बाहर लेके गए, वहाँ पे भी बहुत कुछ मारा गया। 10-15 जन थे। भी इधर करने का नहीं है, जगह पे ऐसा घर पे आपको आराधना नहीं कर सकते करके बहुत धमकी दी है। संपूर्ण ख्रिस्ती बांधवांनी आपल्यावरतील हल्ले रोखण्याकरिता सरकारकडे न्यायाची अपेक्षा केली। मात्र याकडे गांभीर्याने पाहिलं गेलं नाही तर आगामी काळात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। विशेषतः महोदय मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी या बाबीमध्ये लक्ष घालावं, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि कधी झाले नाही इतके हल्ले ख्रिस्ती समाजावर होत आहे आणि म्हणून आज हे आझाद मैदानामध्ये आम्हाला येण्याची वेळ आलेली आहे। जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही हे आंदोलन जे आहे अधिक आम्ही उग्र करणार आहोत। मुंबईमध्येच नाही, महाराष्ट्राच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही हे आंदोलन करणार आहोत आणि आम्ही आमचं शिष्टमंडळ जे आहेत आम्ही बसून विचार करू। पण निश्चितच ही आंदोलनाला आता ही एक सुरुवात आहे, पण जर आम्हाला न्याय मिळाला नाही,
कारण आम्ही भारताचे नागरिक आहोत, आम्ही बाहेरून आलेले नाही, आम्ही मुंबईमध्ये या मातीची माणसं आहोत, आमचा जन्म इथे झालेला आहे, आम्ही मराठी आणि इतर भाषा बोलणारे लोक आहोत, आम्ही या भारताचे नागरिक आहे आणि आमचा अधिकार आहे, आमचं संविधानसुद्धा आम्हाला आमचा धर्म पालन करण्यासाठी अनुमती देते आणि जर असं झालं नाही तर आम्ही आंदोलन जे आहे अधिक उग्र करणार आहोत. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह पल्लवी केदारे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता